आता अमरावती जिल्ह्यात उद्या 26 एप्रिलला मतदान होणार आहे। त्यासाठी प्रशासनाने सर्व पातळीवर पूर्वतयारी केलेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहे। त्यापैकी मेलघाटमधले 136 केंद्रसाठी आयोगाने विशेष परवानगी दिलेली होती आणि त्या ठिकाणी आपण 2 दिवसापूर्वी म्हणजे परवा काल पोलिंग पार्टी रवाना केली। तर 136 पोलिंग पार्टी काल रवाना झाली आणि उर्वरित सर्व पोलिंग पार्टी आज रवाना होत आहे। सध्या त्यांच्या डिस्पॅचचं काम सध्या सुरूच आहे। आपले अमरावती जिल्ह्यात टोटल 2672 केंद्र आहे आणि सर्व केंद्रावर 136 पकडून आज पोलिंग पार्टी रवाना होत आहे। प्रत्येक पार्टीला सर्व इलेक्शन मटेरियल देण्यात आलेलं आहे। EVM मशीन्सची कमिशनिंग सुद्धा अमरावती जिल्ह्यात 18-19 तारखेला होती आणि मोर्शी आणि धामणगाव AC मध्ये 20-21 तारखेला होती। तो सर्व EVM प्रिपरेशन सुद्धा आपल्या जिल्ह्यात झालेली होती अगोदर। आज त्यांना EVM मशीन्स विथ मटेरियल दिला जातो। जे कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर आहे, पोलीस कर्मचारी सुद्धा जे इलेक्शन ड्युटीवर आहे, त्यांना पोस्टल बॅलेट आणि EDC 2 पर्याय देण्यात आलेले होते। दोन्ही पर्यायाच्या माध्यमातून त्यांना मतदान करता येत आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये उद्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरते ते सुद्धा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे। उद्याच्या दिवशी अमरावती जिल्ह्यात ड्राय डे सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त शासनामार्फत पत्रक आहे, शासकीय लोकांना तो मतदानासाठी सुट्टी दिली जाते। याचसोबत जे कामगार आहेत, जे खाजगी कारखान्यामध्ये, इंडस्ट्रीजमध्ये, कंपनीमध्ये, दुकानामध्ये काम करतात, त्यांना सुद्धा शासन परिपत्रकानुसार सुट्टी देणे आवश्यक आहे मतदान करण्यासाठी। तो अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे दुकानं, रेस्टॉरंट किंवा कारखाने, इंडस्ट्रीज आहे, त्यांचे कामगारांना आणि इतर लोकांना सुद्धा सुट्टी देणे मतदानासाठी आवश्यक आहे सर्वांना। आपल्याकडे उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। 7 वाजता मतदान सुरू होईल। त्याची 90 मिनिट पूर्वी, 1.5 तासापूर्वी मॉक पोलची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। त्या ठिकाणी जे पोलिंग पार्टीचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा उपस्थित राहू शकतात आणि मॉक पोलची प्रक्रिया बघू शकतात आणि खात्री करू शकतात की मशीनचा नंबर बरोबर आहे की नाही आहे। त्याची लिस्टसुद्धा त्यांना याचे पूर्वीच कळवण्यात आलेली आहे आणि मतदान करून सुद्धा ते बघू शकतात। त्याच्यानंतर 7 वाजेपासून मतदान सुरू होणार आहे 6 वाजेपर्यंत। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवढे लोक राहणार आहे त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी, त्यांना सर्वांना मतदान करण्याची संधी राहणार आहे। त्यांना टोकनसुद्धा दिले जाणार आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर बेसिक सोयीसुविधा जसे पाणीची व्यवस्था, मेडिकल किट, शेडची व्यवस्था, वॉशरूमची फॅसिलिटी हे सगळं देण्यात आलेलं आहे। कुठलेही मतदाराला कुठली प्रकारची अडचण येणार नाही ह्याची दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे। सध्या ऊनसुद्धा खूप वाढत आहे, यामुळे प्रत्येक केंद्रावर शेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे, पाणीची व्यवस्था आणि मेडिकल किट पोलिंग पार्टीसोबतच देण्यात आलेली आहे। 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुद्धा फॅसिलिटी करण्यात आलेली आहे। त्याची फीड आमच्याकडे सुद्धा इथे राहणार आहे आणि प्रत्येक AROच्या स्तरावर सुद्धा राहणार आहे। या प्रकारे सर्व प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे। आता आवाहन करायचे आहे सर्व नागरिकांना की उद्याच्या दिवशी अमरावतीच्या जिल्ह्याचे सर्व नागरिकांनी येऊन मतदान करायचे आहे। जे अमरावती लोकसभा मतदारसंघ आहे त्याचे आपल्याला माहिती आहे की 2 मतदारसंघ पूर्ण आहेत, म्हणजे ज्याच्यात अमरावती मतदारसंघ विधानसभावाला आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघ, तसेच तिवसा मतदारसंघाचे 97 बूथ आमच्या हातीत आहे आणि धामणगाव जे मतदारसंघ आहे वर्धा ACचा त्याचे 5 बूथ आमच्याकडे आहे, जे बडनेरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बेलोरा आणि त्या साईडला CP लिमिटमध्ये। तर एवढे माझ्याकडे जवळपास 280 इमारत आणि 757 बूथ आहेत टोटल अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये। ह्यासाठी आम्ही पूर्ण आयुक्तालयामध्ये बंदोबस्तकरिता 3 DCP आहेत, 7 ACPI आहेत, 32 पोलीस इन्स्पेक्टर आहेत, 118 PSI API लावलेले आहेत आणि 1465 पोलीस कर्मचारी आणि 428 होमगार्ड लावलेले आहेत आणि 1465 पोलीस कर्मचारी आणि 428 होमगार्ड हे फक्त निवडणूक बंदोबस्तासाठी। त्या इतर जे पोलीस स्टेशन ड्युटीसाठी ते वेगळे आहेत, ते पोलीस स्टेशनलाच काम करतील। आणि यासोबतच 3 कंपनी आपल्याकडे
केंद्रीय बलाचे आहेत, एक CISF आहे आणि 2 कर्नाटकाचे SRPF आहे. तर हे सर्व एवढा मोठा जो आहे बंदोबस्त प्लॅन केलेला आहे. सर्व बूथवर आता पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड पोलिंग पार्टीसोबत रवाना करण्याची प्रक्रिया सुरू आहे, जवळपास झाली असेल, आता रवाना पण होत आहेत ते. यानंतर मग संध्याकाळी दुपारपासून त्यांचे सर्व आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत, सेक्टर ऑफिसरसुद्धा भेट देतील त्यांना. आणि सेक्टर ऑफिसरला अशी प्लॅनिंग केली आहे की दर 10 मिनिटाच्या आत एक वाहन किंवा एक अधिकारी कर्मचारी 10 मिनिटामध्ये तिथे कुठल्याही बूथवर काही प्रॉब्लेम झाला किंवा काही कॉल आला तर 10 मिनिटाच्या आतमध्ये पोलीस पोचतीलच अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे. 10 मिनिटाच्या आधीच पोचतील, पण जे ग्रामीण थोडा भाग आहे आपल्याकडे त्यामध्ये 10 मिनिटाच्या आत पोचतील अशी आपण सेक्टर पोलिसिंगची व्यवस्था केलेली आहे. त्या व्यतिरिक्त जे पोलीस अधिकारी आहेत, अंमलदार आहेत, यांच्यासाठी बाकी जनरल जे काही अडीअडचणी असतात त्याच्या सर्व वेलफेअरसाठी असेल, त्यांना फूड पॅकेट्स देणे किंवा कुणी बूथ सोडून जाऊ शकत नाही यावेळेस, त्यांच्यावर डबल जबाबदारी आहे. पोलिंग पार्टीची सुरक्षाची जबाबदारी आहे आणि उद्याच्या दिवस पोलिंग करून घेण्याची म्हणजे शांततेत करून घेण्याची जबाबदारी आहे. मग ते जसे जे नियम आहेत निवडणूक आयोगाने जे लावलेले आहेत, 100 मीटरचा नियम आणि 200 मीटरचा नियम. 200 मीटरच्या आतमध्ये कुठलाही व्हेकल आलं नाही पाहिजे आणि 100 मीटरच्या आत कोणी तंबू हे वगैरे इत्यादी लावून किंवा टेंट लावून बेंचेस लावून कोणी काही प्रचार करणे किंवा पोलशीट वाटणे हे करू शकत नाही आणि गर्दी करू शकत नाही. तर सर्व तो बंदोबस्त करून घेण्याची जबाबदारी ॲडिशनल पोलीस फोर्ससुद्धा आम्ही 4पेक्षा जास्त जिथे बूथ आहेत त्या ठिकाणी एक कर्मचारी ॲडिशनल लावलेला आहे पोलिंग स्टेशनच्या बाहेर. ते पण गर्दीसाठी कंट्रोल करतील आणि पोलीस स्टेशनचे जे सेक्टर पेट्रोलिंग आहे ते पेट्रोलिंग मोबाईल घेऊन गर्दी कमी करतील आणि लोकांना तिथे गोळा होऊ देणार नाही विनाकारण. तर सर्व नागरिकांना आपल्यामार्फत आव्हान आहे की मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मतदान करावे, मतदान टक्का वाढवायचं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी, त्याला आपण सर्वांनी हातभार लावायचा आहे आणि शांततेत मतदान करावे. कोणी मतदान प्रक्रियामध्ये बाधा आणू नये. कोणी आणला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल, कडक कायदेशीर कारवाई होईल. आणि निवडणुकाच्या दरम्यान काही अडचणीचा किंवा कुठल्याही प्रकारचा गुन्हा कोणी केला तर तो गंभीर गुन्हा आहे, तो त्याच्या करिअरवर ब्लॉट लावण्यासारखा होऊन जातो कुठल्याही व्यक्तीच्या. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये या दरम्यान, हे आपल्या माध्यमातून मी अपील करतो लोकांना. आणि शांततेत मतदान करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. अमरावती ग्रामीण पुलिस यूनिट के अंडर में टोटल 6 असेंबली कॉन्स्टिट्यूंसीज आती हैं, जिसमें 4 जो है अपने अमरावती पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी के अंडर में हैं एंड बचे हुए 2 जो मोर्शी और धमनगांव असेंबली कॉन्स्टिट्यूंसी है वो वर्धा पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी के अंडर में आते हैं. तो ये सारे 6 हमारे ग्रामीण अंडर में जो असेंबली कॉन्स्टिट्यूंसीज है ये कल के दिन में सवेरे वोटिंग के लिए जाने वाले हैं. एंड असेंबली कॉन्स्टिट्यूंसी वाइज AROs के साथ में हमारे SDPOs जो है बंदोबस्त वाटअप अभी शुरू है. जैसे कलेक्टर साहब ने बताया, पोलिंग बूथ के साथ में हमारे कर्मचारी वगैरह रवाना कर रहे हैं. टोटल हमारे अंडर में ग्रामीण के अंडर में 1915 पोलिंग बूथ्स हैं और इमारत लगभग 1200 के आसपास में है. और टोटल डिप्लॉयमेंट जो बाहर से हमको बंदोबस्त मिला है वो 1200 कर्मचारी और 2100 होमगार्ड. इसके अलावा हमारे खुद के यूनिट के लगभग 1600 कर्मचारी जो है लगने वाले हैं इस पूरे आज और कल के बंदोबस्त में. एंड पोलिंग बूथ बंदोबस्त के अलावा जो इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के हिसाब से जो स्केल है उसमें पोलिंग बूथ बंदोबस्त लगेगा. उसके अलावा भी हमने सेक्टर पेट्रोलिंग वगैरह रखा है, जैसे अभी CP सर भी बता रहे थे सेक्टर पुलिस पेट्रोलिंग एक्सेट्रा का, तो वो हमने भी रखा है. उसके अलावा भी पुलिस स्टेशन के लेवल पे PSO का पेट्रोलिंग वगैरह रहेगा. एंड क्योंकि ग्रामीण एरिया है एंड यहाँ पे एक जगह से दूसरे जगह पहुँचने में डिस्टेंस ज़्यादा रहता है तो समय भी उतना ज़्यादा लगता है, तो हमने अपनी तरफ से मल्टीपल लेयर ऑफ पेट्रोलिंग रखा है ताकि एक आधा बूथ पे अगर कुछ आवश्यकता पड़ गई किसी भी कारण से तो तुरंत संबंधित सेक्टर पुलिस पेट्रोलिंग या अदरवाइज़ PSO का पेट्रोलिंग या अदरवाइज़ जो रिज़र्व में हमने रखा है वो तुरंत वहाँ पे पहुँच के फिर जो भी इशू है उसको एड्रेस करें.
वरना एज सच जो भी जितना भी बंदोबस्त आज और कल के दिन में हमारी तरफ से लगने वाला है, कर्मचारियों का बेसिक वेलफेयर के हिसाब से सब इंतज़ाम वगैरह कर चुके हैं, उसमें कुछ इश्यूज़ वगैरह नहीं है। एंड इसके अलावा भी बाकी जो अभी साइलेंट पीरियड अभी जो कल शाम से शुरू हो गया है, उसका प्रॉपर गाइडलाइंस के हिसाब से अमल बजावनी चालू है। कोई अभी तक तो कुछ ऐसा अनटूवर्ड इंसिडेंट नहीं हुआ है एंड शांतता पूरे अपने ज़िले में प्रेजेंट वातावरण शांतता पूर्वक है, कोई इशू नहीं है, रहा है। इसके अलावा भी वी आर ऑल गेयर्ड अप फॉर टुमारो एंड आपके माध्यम से मैं भी अपने लेवल से पर्सनली सभी अमरावती के सिटीजन से विनती करूंगा कि कल के दिन में आप अपने पोलिंग बूथ पे पहुंच के अपना मतदान कीजिए। और जैसा हमारे यूनिट ने पूरे अमरावती डिस्ट्रिक्ट ने कोशिश किया है वोटर टर्नआउट इम्प्रूव करने का, आशा करते हैं कि इस बार का जो वोटिंग है उसमें परसेंटेज भी बढ़ेगा। एंड हम सारे टीम के साथ में ये आश्वासन देते हैं कि कल का जो पोलिंग है वो पीसफुल एंड ट्रांसपेरेंट मैनर में जो है, फ्री एंड फेयर मैनर में जो है कंडक्ट किया जाएगा। थैंक यू।